जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला पुणे ग्रामीण पोलीस शिपाई या पदाचा यामधील आपण मराठी घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण स्पष्टीकरणासहित घेणार आहोत। आणि प्रश्न क्रमांक 26 बघा, सेट ए आहे हा। पुढील वाक्यातील कोणते शब्द अविकारी आहे ते लिहा। भीमाबाईंनी कुत्रे व मांजर बाळगण्याबद्दल माझ्यापुढे टुमणे लावले होते, पण मी काही दाद दिली नाही। तर पुढीलपैकी अविकारी शब्द ओळखायला सांगितलेला आहे आणि याचं उत्तर आहे माझ्यापुढे, म्हणजेच ऑप्शन नंबर डी। 27 क्रमांकाचा प्रश्न पहा, खालीलपैकी पूर्वरूप संधीचा शब्द कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे लाडू प्लस आत म्हणजेच लाडूत। पुढील प्रश्न पहा 28 क्रमांकाचा, नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना काय म्हणतात? तर विभक्ती असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक ड याचा उत्तर राहणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी। 29 नंबर प्रश्न पहा, पुढीलपैकी गटात न बसणारे संख्या विशेषण ओळखा। तर बघा, सर्व, थोडी आणि काही हे एका जातीतले आहे, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 10 पट। पुढील प्रश्न पहा, जवळ एक की मार बसलास म्हणून समज या वाक्यातील काळ ओळखा। याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सन्निहित भूतकाळ। पुढील प्रश्न पहा 31 क्रमांकाचा, पुढीलपैकी प्रत्यसाधित क्रियाविशेषण अव्यय नसलेला म्हटलेला आहे शब्द कोणता? तर याचं उत्तर जवळपास डी असणार आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, पुरोगामी या शब्दाचा समानार्थी शब्द, उत्तर राहणार याचं बी। पुढील प्रश्न पहा, उंबराचे फूल क्वचित घडणारी गोष्ट, याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी। पुढील प्रश्न पहा, पोपटपंची या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा। तर अर्थ ज्ञानाशिवाय बोलणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए याचं करेक्ट उत्तर राहणार आहे। पुढील प्रश्न पहा, पांजरपोळ म्हणजे काय? तर पांजरपोळ म्हणजे ऑप्शन क्रमांक ड जनावरांना फुकट राहण्याची जागा म्हणजेच पांजरपोळ। नेक्स्ट प्रश्न पहा 36 क्रमांक, नमनाला घडाभर तेल। तर 36 क्रमांकाचं उत्तर आहे ए, एखाद्या कामाच्या आरंभालाच जादा खर्च होणे। नेक्स्ट प्रश्न पहा 37 क्रमांकाचा, ठीक आहे। 37 क्रमांकाचा प्रश्न पहा, खालील पैकी कठोर व्यंजने कोणती? तर 37चं उत्तर आहे त आणि ख। पुढील प्रश्न पहा 38 क्रमांकाचा, पुढे दिलेल्या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय ओळखा। दिगंबर, तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब दिक प्लस अंबर। त्यानंतर बघा 39 नंबरचा, सचिन क्रिकेट खेळत आहे या वाक्याचे रीती भूतकाळी वाक्य कोणते म्हणते? तर याचं करेक्ट उत्तर आहे सचिन क्रिकेट खेळत असे, ऑप्शन क्रमांक ब याचं करेक्ट उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 40 बघा, खालीलपैकी क्रियापदाचा विध्यार्थ अर्थ असणारा वाक्य निवडायचं आहे। याचं करेक्ट उत्तर आहे मुलांनी खरे बोलावे। तर बघा, यानंतरचं गणित, बुद्धिमत्ता आणि उर्वरित काही प्रश्न मराठीचे आणि जी केचे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याआधी व्हिडिओला लाईक करून घ्या, शेअर करून घ्या। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते सुद्धा घेणार आहोत।